हाय एव्हरीवन, आकाश दिस साइड. सो 2-3 दिवसाआधी जगातला सगळ्यात मोठा सप्लाय चेन अटॅक झाला. डेट अँड टाईम काय होतं? तर एक्झॅक्टली 31 मार्च 2026 आणि टाईम होता UTC 12:21 AM. आणि हा अटॅक एवढा मोठा होता, की ह्याच्यामध्ये आपल्यापैकी काही जण पण कॉम्प्रोमाईज किंवा काही जण हॅक पण झाले असतील. सो हा अटॅक काय होता आणि ह्या अटॅकमुळे आपली पण सिस्टम कॉम्प्रोमाईज झाली आहे की नाही, हे अंडरस्टँड करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. So without further ado, let's get started with this one. सो अटॅक अंडरस्टँड करण्याच्या आधी लेट्स फर्स्ट अंडरस्टँड की ॲक्सिओस नक्की काय आहे. सो ज्यांनी पण आजपर्यंत जावास्क्रिप्टवर काम केलं किंवा जावास्क्रिप्टचं थोडंफार नॉलेज असेल त्यांना माहिती असेल की ॲक्सिओस हा एक NPM पॅकेज आहे आणि हा NPM पॅकेज बेसिकली HTTP कॉल करण्यासाठी यूज होतो. आणि हा एवढा फेमस पॅकेज आहे की जर त्याचे आपण वीकली डाउनलोड्स बघितले सो इट गोज अराउंड 10 करोड. सो यू कॅन अंडरस्टँड की 10 करोड लोक जर वीकली हा पॅकेज डाउनलोड करतायत दॅट मीन्स किती डेव्हलपर्स हे पॅकेज डे इन डे आउट यूज करत असतील. सो आता हे पॅकेज यूज करण्यासाठी युजली डेव्हलपर्स npm इन्स्टॉल ही कमांड वापरतात विच इज दिस वन की npm i axios. जर ही कमांड मी रन केली तर ऑलवेज माझं लेटेस्ट व्हर्जन ऑफ ॲक्सिओस इकडे डाउनलोड होईल माझ्या सिस्टममध्ये किंवा माझ्या प्रोजेक्टमध्ये जिकडे पण मला ह्या पर्टिक्युलर पॅकेजची गरज आहे. आणि युजली काही लोक npm-i ही कमांड रन करतात किंवा काही काही केसेसमध्ये युजली आपल्याकडे एक पॅकेज डॉट जेसन असते ज्याच्यामध्ये आपण सगळ्या डिपेंडन्सी मेन्शन करतो आणि त्या डिपेंडन्सीमध्ये आपण ही ॲक्सिओसची डिपेंडन्सी पण देऊ शकतो की ॲक्सिओसचं हे पर्टिक्युलर व्हर्जन किंवा जर मला लेटेस्ट व्हर्जन हवं असेल तर तसं देखील मी तिकडे मेन्शन करू शकतो. आणि 2 दिवसाआधी ज्यावेळेस हा अटॅक झाला त्यावेळेस हॅकर्सनी ह्याच पॅकेजचा ॲक्सेस घेतला आणि ॲक्सेस घेऊन त्यांनी नवीन व्हर्जन रिलीज केलं आणि नवीन व्हर्जन रिलीज करून झाल्यानंतर जेवढ्या पण डेव्हलपर्सनी किंवा जेवढ्या पण लोकांनी npm इन्स्टॉल ॲक्सिओस केलं असेल त्या सगळ्यांच्या सिस्टमवरती एक बॅकडोअर क्रिएट झाला जेणेकरून त्यांच्या सिस्टमवरचा जो पण डेटा आहे तो सगळा हॅकरकडे जाईल. सो आता ह्याची आपण एक टाइमलाईन अंडरस्टँड करूया आणि हा अटॅक कसा झाला ते पहिला अंडरस्टँड करूया. ऑलराईट. सो झालं असं की 18 तास आधी म्हणजेच काय की अटॅकच्या 18 तास आधी हॅकर्सने काय केलं की प्लेन क्रिप्टो JS नावाचं एक पॅकेज NPM मध्ये पहिला पब्लिश केलं. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की जो ॲक्सिओसचा मेन डेव्हलपर आहे किंवा मेन मेंटेनर आहे. आता ॲक्सिओसचा मेन डेव्हलपर किंवा मेन मेंटेनर कोण आहे? तर हा जेसन. हा जेसन नावाचा जो माणूस आहे तो ॲक्सिओस ह्या पॅकेजसाठी एक लीड कॉन्ट्रिब्युटर किंवा लीड डेव्हलपर आहे. ठीक आहे. सो ह्याच्यानंतर त्यांनी काय केलं की त्याच्या अकाउंटचा ॲक्सेस घेतला आणि त्या अकाउंटचा ईमेल ॲड्रेस चेंज करून त्यांनी स्वतःचा एक ईमेल आयडी टाकला. सो दॅट त्याला त्याच्या अकाउंटचा ॲक्सेसच मिळणार नाही. आणि त्याच्यानंतर 12:21 हॅकर्सनी ॲक्सिओसचं एक नवीन व्हर्जन पब्लिश केलं विच वॉज 1.14.0 आणि त्याच्यासोबत अजून एक 0.30.4 हे 2 व्हर्जन त्यांनी पब्लिश केले. आता ज्यावेळेस पण हे 2 व्हर्जन पब्लिश झाले त्याच्यानंतर ज्या पण लोकांनी npm इन्स्टॉल ॲक्सिओस केलं असेल त्यांना बट ऑब्व्हियसली एक डिफॉल्ट किंवा लेटेस्ट व्हर्जनच इन्स्टॉल झालं असेल आणि या इन्स्टॉलेशनच्या प्रोसेसमध्ये हॅकरनी दुसऱ्याच्या सिस्टमचा ॲक्सेस कसा घेतला ते पण अंडरस्टँड करूया. सो आता लेटेस्ट व्हर्जन ज्यावेळेस हॅकरने पब्लिश केलं असेल आणि ज्या डेव्हलपरनी त्या टाईमनंतर npm इन्स्टॉल ही कमांड रन केली असेल त्या सगळ्यांच्या सिस्टमवरती ॲक्सिओसचं एक लेटेस्ट पॅकेज आलं असेल दॅट इज 1.14.1. बट त्या पॅकेजसोबत अजून एक पॅकेज इन्स्टॉल झालं विच इज प्लेन क्रिप्टो JS आणि ह्या पॅकेजमध्ये किंवा ह्या पॅकेजच्या इन्स्टॉलेशन नंतर अजून एक फाईल रन झाली ती म्हणजे setup.js. आता ज्यांनी पण हे पॅकेज इन्स्टॉल केलं त्यांच्या सिस्टमवरती ही setup.js पण इन्स्टॉल झाली असेल आणि या setup.js मध्ये काय होतं की डिपेंडिंग ऑन द ऑपरेटिंग सिस्टम जर त्या डेव्हलपरची किंवा इंजिनिअरची जर ऑपरेटिंग सिस्टम विंडोज असेल तर पॉवरशेलचा एक मालवेअर किंवा एक बॅकडोअर जर त्या डेव्हलपरची ऑपरेटिंग सिस्टम macOS असेल तर C++ मधली एक बायनरी फाईल किंवा जर त्या पर्टिक्युलर डेव्हलपरची जर लिनक्स सिस्टम असेल तर पायथनचा एक बॅकडोअर त्या पर्टिक्युलर डेव्हलपरच्या किंवा इंजिनिअरच्या सिस्टमवरती इन्स्टॉल झाला असेल आणि इव्हेंच्युअली तो बॅकडोअर इन्स्टॉल झाल्यानंतर त्यांच्या सिस्टमचा डेटा त्याच्यानंतर कॅरी फॉरवर्ड व्हायला लागला असेल टू दिस पर्टिक्युलर IP ॲड्रेस आणि इनडायरेक्टली हॅकरना त्या पर्टिक्युलर सिस्टमचा ॲक्सेस देखील मिळाला असेल सो दॅट त्यांचे जे पण APIs कीज आहेत किंवा त्यांचे सगळे क्रेडेन्शियल्स आहेत त्या सगळ्या क्रेडेन्शियलचा ॲक्सेस ऑटोमॅटिकली हॅकरच्या हातात गेलेला असेल. आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये पण एक कॅच आहे की युजली आपण काय विचार करू की ठीक आहे त्या हॅकरने एक नवीन स्क्रिप्ट इन्स्टॉल केली. स्क्रिप्ट इन्स्टॉल करून झाल्यानंतर त्या पर्टिक्युलर डेव्हलपरचा त्या हॅकर्सना ॲक्सेस मिळाला असेल. मग तिकडेच हॅकर्स थांबलेत का? तर नाही. ह्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट केली ती पण आपण अंडरस्टँड करूया.
आता ज्यावेळेस एक बॅकडोर त्या पर्टिक्युलर डेव्हलपरच्या सिस्टमवरती इन्स्टॉल झाला, त्यावेळेस त्या पर्टिक्युलर डेव्हलपरचे क्रेडेन्शियल्स, कीज आणि टोकन्स हे सगळे कॉम्प्रोमाईज झाले. बट हॅकर्स इकडेच थांबलेत का? तर नाही. त्यांनी काय केलं, की जी setup.js आणि त्याच्या रिलेटेड जेवढी पण इन्फॉर्मेशन किंवा जेवढ्या पण डिपेंडन्सी होत्या, त्या सगळ्या त्यांनी रिमूव्ह केल्या. आणि रिमूव्ह करून झाल्यानंतर जी पॅकेज.json मधली त्यांची एंट्री होती, क्रिप्टो.js किंवा जे फेक व्हर्जन ऑफ प्लेन क्रिप्टो.js त्या लोकांनी जे बनवलं होतं, सो ते पण त्यांनी रिप्लेस केलं पॅकेज.जेसनमध्ये. आता ह्याच्यामुळे काय झालं, की ज्यावेळेस डेव्हलपरने किंवा इंजिनिअरने npm ऑडिट ही कमांड रन केली टू सी की कोणत्या व्हल्नरॅबिलिटीज किंवा कोणता बॅकडोर आहे का? तर त्या कमांडला काहीही मिळालं नाही. दॅट मीन्स बॅकडोर इन्स्टॉल झाला, त्याचा जो ट्रेस होता तो पण डिलीट झाला आणि ज्यावेळेस npm ऑडिट रन करतोय त्यावेळेस सिस्टमला काही एक मिळत नाहीये. आणि अशा प्रकारे त्या हॅकरने स्मार्टली प्ले करून त्या डेव्हलपरच्या सिस्टमचा ॲक्सेस घेतला. आता ह्या केसमध्ये कोण-कोण एक्सपोज झालं असेल, तर ज्यांनी पण 12:21 ते 3:15 UTC टाईम ऑन 31 मार्च npm इन्स्टॉल ज्यांनी पण कमांड रन केलेली आहे, त्या सगळ्यांच्या सिस्टमवरती तो बॅकडोर इन्स्टॉल असेल. आणि त्याच्यामुळे काय झालं, की त्या डेव्हलपरचं वर्कस्टेशन असेल किंवा त्यांचे जे पण सर्व्हर्स असतील ते सगळे कॉम्प्रोमाईज झालेले आहेत. आणि त्याच्यासोबत जर त्यांच्या काही CI/CD पाईपलाईन असेल किंवा जर एखादी ऑपरेटिंग सिस्टम असेल, त्या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टम देखील हॅक झाल्या. आणि इव्हेंच्युअली जे आपण बघितलं, की वीकली डाउनलोड्स अराउंड 100 मिलियनच्या आसपास होते. दॅट मीन्स 10 करोडच्या आसपास जे वीकली डाउनलोड्स होते, ते सगळेजण ह्या पर्टिक्युलर अटॅकमध्ये रिस्कमध्ये आले. आता एक इम्पोर्टंट क्वेश्चन येतो, की ॲज अ जावास्क्रिप्ट डेव्हलपर किंवा जो पण जावास्क्रिप्टवरती काम करतोय, त्याने हा अटॅक झालाय किंवा त्यांची मशीन, त्याची स्वतःची मशीन कॉम्प्रोमाईज झाली आहे की नाही किंवा हॅक झाली आहे की नाही, हे ओळखण्यासाठी आता काय केलं पाहिजे? सो टू आन्सर द फर्स्ट क्वेश्चन, की आपली सिस्टम कॉम्प्रोमाईज झाली आहे की नाही हे अंडरस्टँड करण्यासाठी आपल्या सिस्टमचे जे नेटवर्क्स आहेत किंवा आपल्या सिस्टमवरती जो पण नेटवर्कचा डेटा आहे, त्या नेटवर्कच्या डेटावरती ह्या पर्टिक्युलर IP ॲड्रेस किंवा डोमेन नेमपैकी एक जरी IP ॲड्रेस किंवा डोमेन नेम जर तुम्हाला दिसला, दॅट मीन्स तुमची सिस्टम कॉम्प्रोमाईज झालेली आहे. सो यू हॅव टू चेक युअर नेटवर्क ट्रॅफिक, जे पण इनकमिंग ट्रॅफिक आहे, आउटगोइंग ट्रॅफिक आहे आणि त्याच्यामध्ये यू नीड टू अंडरस्टँड की हे पर्टिक्युलर IP ॲड्रेसेस किंवा डोमेन नेम आहेत. जर असतील तर दॅट मीन्स यू आर कॉम्प्रोमाइज्ड अँड यू नीड टू ॲक्ट इमिडिएटली ऑन इट. आणि ह्याच्यासाठी आपला प्लॅन ऑफ ॲक्शन काय असायला पाहिजे ते पण आपण डिस्कस करूया. सो यू फर्स्ट नीड टू अंडरस्टँड की जी आपली लॉग फाईल आहे त्याच्यामध्ये Axiosचं हे पर्टिक्युलर व्हर्जन किंवा प्लेन crypto.js ह्या 2 गोष्टी तुम्हाला दिसतायत का ते बघा. त्याच्यानंतर जर ह्या 2 गोष्टी किंवा ह्या 2 पॅकेजेस जर तुम्हाला मिळाले, देन इमिडिएटली रोल बॅक टू अ स्टेबल व्हर्जन जे कॉम्प्रोमाइज नाही आहेत, विच इज 1.14.03 और 0.30.3. त्याच्यानंतर ट्राय टू फ्लश युअर npm कॅश आणि त्याच्यानंतर तुमच्या नेटवर्कचे लॉग्स परत एकदा व्हेरीफाय करा की ह्याच्यापैकी कोणताही IP ॲड्रेस किंवा डोमेन नेम तुमच्या नेटवर्क लॉगमध्ये दिसतोय का. अँड ऑब्व्हियसली रोटेट ऑल युअर क्रेडेन्शियल्स, बी इट युअर ईमेल क्रेडेन्शियल्स, API क्रेडेन्शियल्स किंवा जर तुम्ही कोणते टोकन वगैरे जनरेट केले असतील ते इमिडिएटली रोटेट करा. दॅट मीन्स चेंज युअर क्रेडेन्शियल्स. आणि ह्या सगळ्या गोष्टी करून आपण अजून एक गोष्ट करू शकतो, ती म्हणजे जर तुमच्याकडे मार्च 30च्या आधीचा जर बॅकअप असेल, देन ऑब्व्हियसली रिबिल्ड द एंटायर सिस्टम युजिंग मार्च 30 बॅकअप. दॅट मीन्स 31st मध्ये जे पण झालेलं आहे ते सगळं तुमच्या सिस्टमवरून क्लीन होऊन जाईल अँड यू विल बी हॅव्हिंग अ सेफ बॅकअप ओव्हर देअर. आणि ह्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट गोष्ट, इट इज फॉर एव्हरीवन, बी इट अ एक्सपिरियन्स डेव्हलपर और बी इट अ फ्रेशर, की हाऊ टू प्रिव्हेंट सच काइंड ऑफ अटॅक्स इन फ्युचर. सो ऑब्व्हियसली नेवर यूज दिस काइंड ऑफ अ थिंग इन युअर पॅकेज.जेसन. दॅट मीन्स फ्लोटिंग रेंजेस, की या पर्टिक्युलर रेंजमधली कुठलीही इमेज किंवा कुठलीही लायब्ररी किंवा कुठलाही पॅकेज जर मला मिळतोय तर तो डाउनलोड झाला पाहिजे. बी स्पेसिफिक विथ युअर पॅकेजेस, की मला एका पर्टिक्युलर पॅकेजचं किंवा थर्ड पार्टी लायब्ररीचं एक स्पेसिफिक व्हर्जनच पाहिजे अँड विच इज नॉट अ कॉम्प्रोमाइज्ड व्हर्जन. देन यू नीड टू अंडरस्टँड की कोणतं पॅकेज किंवा कोणती लायब्ररी सेफ आहे टू डाउनलोड. सो यू हॅव टू मेन्शन दॅट व्हर्जन इन युअर पॅकेज.जेसन और इफ यू आर युझिंग लेट्स से जावा ॲप्लिकेशन, then त्याच्यामध्ये देखील pom.xml मध्ये देखील तसेच व्हर्जन मेन्शन करा जे तुम्हाला युजफुल किंवा जे सेफ व्हर्जन असतील. अँड सिमिलरली फॉर पायथन ॲज वेल, ज्यावेळेस आपण requirement.txt वापरतो त्या केसमध्ये देखील असेच व्हर्जन मेन्शन करा की जे व्हर्जन्स सेफ टू डाउनलोड आहेत आणि ज्याच्यामध्ये काही एक व्हल्नरॅबिलिटी नाहीये.
त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आपण करू शकतो की रिक्वायर प्रोव्हिनन्स चेक. दॅट मीन्स जे पण पॅकेजेस आपण डाउनलोड करतोय त्याच्यामध्ये OIDC आणि SLSA ह्या सगळ्या गोष्टी देखील मेन्शन असतील. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आपण करू शकतो की ॲड अ रिलीज क्वारंटाईन. दॅट मीन्स जर एखादं लेटेस्ट व्हर्जन येतंय तर थोडे दिवस थांबा. लेट दॅट व्हर्जन सिंक इन आणि त्या व्हर्जनच्या रिलेटेड काही व्हल्नरॅबिलिटी असतील किंवा काही गोष्टी जर नीटपणे चालत नसतील किंवा काही बग असतील ते पहिला रेज होऊ द्या. तर दॅट मीन्स नेव्हर गो डायरेक्टली टू द लेटेस्ट व्हर्जन. इन माय एक्सपिरियन्स आय ऑलवेज ट्राय टू डू लेटेस्ट -2-3 व्हर्जन्स. दॅट मीन्स जर माझ्याकडे 1.14 जरी लेटेस्ट व्हर्जन आहे तर आय विल ट्राय टू बी ऑन लेट्स से 1.12 किंवा 1.10 व्हर्जन जर असेल सो आय विल ट्राय टू बी ऑन दॅट व्हर्जन ओनली. अँड ऑल्सो मेक शुअर की आपल्याकडे कोणतेही बॉट्स किंवा कोणतीही अशी ऑटोमेशनची स्क्रिप्ट नाही आहे की ती ऑटोमॅटिकली नवीन व्हर्जन इन्स्टॉल करेल आपल्या ॲप्लिकेशनमध्ये. अँड ऑलवेज रिमेंबर की जे ट्रस्टेड पब्लिशर असतात तेच NPMचे पॅकेजेस किंवा कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजचे तेच पॅकेजेस वापरा सो दॅट यू कॅन अवॉइड सच काइंड ऑफ अ थिंग्स इन द फ्युचर. सो दिस वॉज ऑल अबाउट व्हॉट हॅपन्ड ऑन 31st मार्च आणि हा अटॅक किती मोठा होता ह्याची तुम्हाला आता इंटेन्सिटी समजली असेल. सो आय होप ह्या व्हिडिओमधून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा सो दॅट दे अंडरस्टँड की लेटेस्ट इज नॉट द बेस्ट सोल्युशन ऑलवेज. आणि अशाच IT रिलेटेड गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो दिस वॉज इट फ्रॉम माय साइड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.